रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या संपादित ललित लेख संग्रहातून याद पिया की आए. नेमकं साल मला आता आठवत नाही, पण ते संगीत संमेलन आणि त्या मैफिलीचं स्मरण मात्र पक्क स्मरणात आहे. कोल्हापूरला अखिल भारतीय संगीत संमेलन भरलं होतं. अनेक नामवंत गायक गायिका या संमेलनाला आल्या होत्या. त्यात बडे गुलाम अली खां, पाकिस्तानी गायिका शमशाद बेगम वगैरेंचा समावेश होता. बडे गुलाम अली खां साहेब गाणार म्हणून रसिकांनी पॅलेस थिएटर भरून गेलं होतं. रात्रीची मैफल तानपुरे सुरेख जुळले होते. खां साहेबांचं गाणं ऐकायला रसिक श्रोते आतुर झाले होते. पण नेमकं काय घडलं कुणास ठाऊक. खां साहेब रंगमंचावर आले आणि रसिकांना हात जोडून म्हणाले, आज जी नहीं लगता, मुझे माफ़ कीजिए, मैं कल जरूर गाऊंगा, माफ़ कीजिए. खां साहेब जसे घाईघाईने आले तसेच घाईनं निघून गेले. खां साहेब गाणार नाहीत म्हटल्यावर श्रोत्यांत थोडीशी चुळबुळ सुरू झाली. इतक्यात शमशाद बेगम रंगमंचावर आल्या. तानपुरे जुळवले आणि लीलावती रागात त्यांनी गायला प्रारंभ केला. आणि आश्चर्य हे की शमशादनं आपल्या सुरेल आणि गोड गळ्यानं सारी मैफिल जिंकून घेतली. पण आता खरा प्रश्न होता की आता शमशाद बेगम नंतर कुणी गायला बसायचं आणि त्या गायनासाठी श्रोते थांबतील का, हा संयोजकासमोर मोठा प्रश्न होता. कुणीतरी चंपूताईंना म्हणजे हिराबाई बडोदेकर यांना गायला बसवावं असं सुचवलं. हिराबाईंना विचारलं गेलं. खोटा विनय धारण न करता त्या म्हणाल्या, हो, बैठकीला मी जरूर बसेन. मैफलीत गाताना घाबरायचं कशासाठी. शमशाद बेगमच्या गायनानंतर आता हिराबाई काय गाणार हा श्रोत्यांपुढे प्रश्न होता. हिराबाईंनी तानपुरा जुळवला आणि त्यांनी काय करावं. त्यांनी सरळ अभंग गायला सुरुवात केली. राधे कृष्ण बोल मुखसे राधे कृष्ण बोल. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. आधी ऐकलेलं ख्याल गायकीच्या ढंगाचं सारं गाणं या अभंगापुढे विसरलं गेलं. अभंगाचा थाट निराळा, त्यात हिराबाईंच्या गायनाचा ढंगही वेगळा. बघता बघता त्यांनी मैफिल जिंकून घेतली. शमशाद बेगमच्या गाण्यानंतर गायला बसायला अनेक नामवंत गायक बिचकत होते. पण हिराबाईंनी शांतपणे गायला बसायचं ठरवलं. त्या धीटपणे म्हणाल्या, गायकाला नुसतं गाणं येऊन चालत नाही, तर प्रसंगावधानही असावं लागतं. आणि हे त्यांनी आपल्या गाण्यानं सिद्धही करून दाखविलं. हिराबाईंचं गाणं संपलं त्यावेळी 1:30-2 वाजले असावेत. नंतरही काही गायक गाणार होते. पण मी न थांबता सायकलवरून घरी जायला निघालो. वेळ रात्रीची, वातावरणात कमालीची शांतता. मी देवल क्लबजवळ आलो आणि माझ्या कानांवर सूर आले. त्या पाठोपाठ शब्द याद पिया की आए. तो आवाज खां साहेबांचा होता. मी सायकल बाजूला लावली आणि देवल क्लबमध्ये आलो. खां साहेब एका खाटल्यावर उघडे बसलेले, स्वरमंडल हातात. शेजारी त्यांचा स्वयंपाकी वरवंटा हातात घेऊन काहीतरी वाटत होता. हा प्रसंगच मला वेगळा वाटला, निराळा भासला. जी नहीं लगता म्हणणारे बडे गुलाम अली खां साहेब देवल क्लबमध्ये मात्र जीव ओतून धुंदपणे गात होते. कलावंत लहरी असतात असं मी अनेक वेळा ऐकलं होतं, पण आज मात्र प्रत्यक्ष अनुभवलं. मी बाजूला उभा राहून ऐकत होतो. खां साहेबांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, आओ भैया बैठो. ही मला सुवर्ण संधी वाटली. त्यावेळी स्वयंपाकी कोपऱ्यात शेगडी पेटवून स्वयंपाक करीत होता.
खासाहेब लुंगी गुंडाळलेले दिप्पाड शरीर यष्टीचे खाटल्यावर बसून स्वरमंडल घेऊन गात होते, याद पिया की आये. ठुमरी झाली लगेच त्यांनी क्या करू सजनी आये न बालम ही ठुमरी सुरू केली. त्या दिवशी मी अनेक ठुमऱ्या ऐकल्या. सूरसागरात मनसोक्त डोंबलो. बडे गुलाम अली खाँची एक सवय होती, ते गळ्याला फार जपत. गवयाचं आयुष्यभर जपायचं एकच धन असतं आणि ते म्हणजे गळा आणि आवाज. आजही गळा आणि आवाज जपणाऱ्या बडे गुलाम अली खाँची मला आठवण होते. त्या पाठोपाठ त्यांची ती ठुमरी याद पिया की आये. रणजित देसाई यांचा याद पिया की आये नावाचा ललित लेख येथे समाप्त.